जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर व्यंगांवर मात करत माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जनार्दन पानमंद यांची ध्येयासक्ती। कर्जतचे दिव्यांग पानमंद अण्णा यांनी 5व्यांदा सर केले कळसुबाई शिखर। त्यांचा हा पराक्रम याची देही याची डोळा पाहणारे आमचे प्रतिनिधी दीपक बोराडे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। कर्जत तालुक्यातील दिव्यांग गिर्यारोहक जनार्दन पानमंद यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेले कळसुबाई पर्वत 5व्यांदा सर करून अनोखा विक्रम केला आहे। कर्जत तालुक्यातील पोखरकरवाडी या छोट्याशा गावात राहणाऱ्या व पंचायत समितीच्या शिक्षण विभागात लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या 52 वर्षीय जनार्दन पानमंद अण्णा जन्मजात एका पायाने दिव्यांग आहेत। मात्र त्यांनी आपली जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडसाच्या बळावर अपंगत्वावर मात देत आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले सर केले आहेत। शरीरात दिव्यांग आले असले तरी मात्र त्यांनी आपला आत्मविश्वास कमी होऊ न देता उंच शिखरासारखी उंच स्वप्न बघत हे यश गाठले। आपल्या दृढ निश्चयाने त्याने आजपर्यंत कळसुबाई 5 वेळा सर केले। गिर्यारोहणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे। याआधी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत शिवनेरी किल्ला, तोरणा, सिंहगड, कुलाबा, कोथलीगड, लिंगाणा, राजगड, चंदेरी, रतनगड, हरिश्चंद्रगड, वसईगड, तुंगागड, ढाकबहिरी, कलावंतीणगड अशा अनेक गड किल्ले शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण केले आहे। तसेच रायगड किल्ला एका तासात चढले असून अण्णा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द मनाशी बाळगून आहेत। मी माझं नाव अमेय गुरव आहे। आम्ही सकाळी 6:30 वाजता कळसुबाईला चढायला चालू केलं ट्रेकसाठी। पण आम्ही एवढे लहान वय, छोटं वय असून, एवढे तरुण असून सुद्धा आमची वरती जाईपर्यंत जीवाची घालमेल झाली। आम्ही खूप दमलो। तेवढी मनाची ताकद आम्हाला आहे असं जाणवलं नाही, पण यांच्याकडे बघून आज आम्हाला खूप बरं वाटतंय। खूप मोठे इन्स्पिरेशन आहे आपल्या भारतातल्या तरुण लोकांसाठी, खूप मोठे इन्स्पिरेशन आहे। आम्ही कर्जत तालुक्यामधून रायगड जिल्ह्यातून या कळसुबाई शिखर चढण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलेलो आहेत। माचरेकर सर आहेत, बोराडे साहेब आहेत, पाटील मॅडम आहेत, बडे साहेब आहेत। आम्ही आता कशासाठी आलो तर सर्वांना प्रेरणा देण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी। लोक थकलेले दिसतात, आता सुद्धा तरुण मंडळी मेंढाकुटीस आलेली आहे, परंतु माझ्यासारख्याला पाहिल्यानंतर त्यांना जय शिवराय म्हणून त्यांना स्फूर्ती मिळते आणि ते सर्व लोक आनंदाने चढू लागलेले आहेत। आणि मी कळसुबाई, राजगड, तोरणागड, प्रतापगड, शिवनेरी, सगळ्यात अवघड लिंगाणा, कलावंती दुर्ग, कळसुबाई झालं आणि वैष्णोदेवी सुद्धा झालेलं आहे माझं माउंट आबू। आणि हे सर्व प्रेरणास्थान मला माझ्या वडिलांनी दिलं आणि त्या वडिलांनी काय सांगितलं, बिंदास राहा बाळा, तुला कुठे जायचे, गरुड झेप घ्यायची, कधी भियायचं नाही, बिंदास राहायचं, कारण तू दिव्यांग आहे। दिव्यांग म्हणजे जगाला दृष्टी देशील, तू स्वतःला कमजोर लेखायचं नाही, कारण कमजोरी तर नाहीच तुझ्या जीवनामध्ये। त्यामुळे मी इथपर्यंत आलो आणि हे भाग्यशाली जीवन आहे की मी कळसुबाई शिखर चढून पार होतोय आणि सर्व लोकांना त्याचा आनंद देत आहे। म्हणून मला जी लोक मिळतात ते मला विचारतात, तू कसा आला, काय आला, कोणते किल्ले केले, तर मला आनंद वाटतो। त्यांना एक संदेश आहे की भूतळावरची सर्व तीर्थक्षेत्र करता येतील, परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, गड किल्ले, गुरु शिखर ही मात्र स्वयंप्रतीने चढावं लागेल, एक एक चिरा बनावा लागेल, एक एक मावळावा लागेल शिवरायाचा, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल या देशाची। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, हे राज्य व्हावं स्त्रीची इच्छा आहे। म्हणून प्रत्येक मानवाला हा संदेश आहे, तुम्ही आनंद कसे राहा, आनंद कसे घ्यायचा हे शिकण्यासाठी असे गड किल्ले पार करा। मी नाशिकवरून आलेलो आहे। तर कर्जत रायगड मधील कनिष्ठ लिपिक असले जनार्दन पानमंद हे एका पायाने अपंग आहेत। त्यांना एका पायाने दिव्यांग असल्याने त्यांनी म्हणजे कोणत्याही प्रकारचं न थकता किंवा कोणत्याही प्रकारचे आराम न करता महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेले कळसुबाई शिखर हे त्यांनी 3 तासामध्ये सर केलेलं आहे। तर आम्हाला देखील आनंद वाटला की त्यांच्यासोबत आम्हाला पण स्फूर्ती मिळाली, प्रेरणा मिळाली आणि त्यांच्यामुळेच आम्हाला पण चढायला कोणत्याही प्रकारचं धाकधूक किंवा कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही। ठिकाणी कळसुबाई शिखरावर ट्रेक करण्यासाठी आलेलो आहे आणि जनार्दन पानमंद यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक महाराष्ट्रातलं अत्यंत आगळंवेगळं असं व्यक्तिमत्व आहे।
त्यांनी महाराष्ट्रातले सर्व गड किल्ले विक्रमी वेळेमध्ये सर केलेले आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते दिव्यांग असताना एक पाय त्यांना जन्मजात नाहीये, परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले त्यांनी त्या ठिकाणी सर केलेले आहेत. कोणाची मदत न घेता ते त्या ठिकाणी ट्रेकिंग करतात आणि आपण सगळ्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यातला, आठवड्यातला, महिन्यातला एखादा दिवस आपण आपल्या आरोग्यासाठी, ट्रेकिंगसाठी दिला पाहिजे आणि गड किल्ल्यांचा इतिहास आपण समजावून घेतला पाहिजे, असं मी सगळ्यांना आवाहन करतो. यावेळेस त्यांनी आपल्या कुटुंबासह ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बडे, नाशिक डिव्हिडंट असिस्टंट डायरेक्टर पुष्पावती पाटील, शिक्षक बळीराम माचरेकर, गिर्यारोहक अक्षय बोराडे यांच्या समवेत रविवारी 24 नोव्हेंबरला सकाळी 8च्या सुमारास चढाईस सुरुवात केली. कोणाचाही आधार, मदत न घेता केवळ एका कुबडीच्या सहाय्याने न थकता, न थांबता इतर थकलेल्या पर्यटकांना उत्साहित करून प्रेरणा देत खडतर निमुळत्या निसरड्या तीव्र चढावाच्या लोखंडी शिड्या पार करत कळसुबाई शिखर चढाई करत होते. यावेळी त्यांच्या या धाडसाचे कौतुक करण्यासाठी अन्य गिर्यारोहक, तरुण पर्यटक, भाविक थांबून त्यांच्यासोबत फोटो काढत, टाळ्या वाजवून त्यांच्या जिद्दीला सलाम करत त्यांचे अभिनंदन करत होते. अखेर 3-4 तासाच्या चढाईनंतर कळसुबाई शिखर गाठले. शिखरावर असलेल्या कळसुबाई मातेचे दर्शन घेत तासाभराच्या विसाव्यानंतर शिखर उतरण्यास सुरुवात केली. जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. धडधाकट असलेल्यांनाही आत्मविश्वास, जिद्द, साहस, चिकाटीचे धडे देणाऱ्या जनार्दन अण्णांनी आपण शरीराने दिव्यांग असलो तरी मनाने दृढ निश्चयी असल्याचे त्यांच्या साहसी वृत्तीवरून सिद्ध केले आहे. अशा या धाडसी जनार्दन अण्णांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला स्वराज्य लेख लाईव्हचा मानाचा मुजरा. दीपक बोराडे, स्वराज्य लेख लाईव्ह, नेरळ. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा.